अरे बाबो, हा काय विषय? भाऊ तर डायरेक्ट बायलासोबत कुस्तीच करायला लागले ना राव. पुढे झाला ना मोठा विषय. तर कस काय मंडळी, तर हा होता बैलपोळा. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मग काय बैलपोळ्याची लगबग चालू होती. आम्ही पण आलो होतो चाकणमध्ये बैलांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी. आता आज आपली बैलच देखणी करायची म्हणजे खरेदी तर केलीच पाहिजे. मग काय नवीन नवीन वस्तू आल्या होत्या मार्केटमध्ये. बैलांच्या मुरख्या, गळपेंड्या, मोराचे तुरे, छान छान वस्तू होत्या. बैलपोळा असल्यामुळे लोकांची पण खरेदीसाठी लगबग चालू होती. खरेदी करून आलो तोपर्यंत आपल्या गणेश शेटणी सगळी बैल एकदम चकाचक करून टाकली होती. आपल्या गुढीला पण छान गार पाण्याने आंघोळ घातली व तिला पण चमकून टाकली. बैल धुवून झाली. गणेश शेट बोलले आता कलर करायला घेतला. मस्त बैलांमध्ये शेंगामध्ये तूर, गळ्यामध्ये हार घालून घेतले, रिबीन लावून घेतल्या. आपल्या गुढीला पण नवीन मूर्ती आणली, मूर्ती लावून घेतली. इकडे दोन दोन तीन चिट्टे पिट्टे आले होते. चिट्टे पिट्टे म्हणले आम्ही लगाम घालतो. मग काय त्यांच्या तिला लगाम घालायला आता लगाम घालायला तिला म्हणले आता व्हिडिओ बसायला भेटणारच होते त्यांना तर माहिती सुद्धा झाली ना खुश. मग आता एवढे आपली बैल सगळी चांगली सजवली होती. मोठा थोडंफार फोटो काढून घ्यावा. ते मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा आपला काली कसा वाटला तुम्हाला. आणि इकडे काय हा फाकड्या तर वेगळाच नाच चालू केला राव. पायामध्ये चक्क घुंगरू बांधून फिरत होता ना. म्हटलं आता हे नवीन पाखरू आले. सॉरी पाखरू कसला आता पाखराच निघला म्हणाय. डीजे वाजायला लागला, डीजे वाजायला लागला म्हटल्यावर आपला पंडित कुठं दम काढतोय. लागला ना चक्क नाचायला. अरे बाबू, तिकडे बघतोय तर काय चमत्कारच झाला. चक्क घोडीवर गाढव बसलेलं दिसलं ना आम्हाला. सगळ्या बैलांची सजावट झाली. संघटनेच्या पोरांना बोललो डीजे येणार आहे. आता डीजे येणार आहे म्हणत्या पोरांचा आनंद बघा. तर मी त्यांची मस्करी करत होतो म्हणाय. आता आपली इकडे चिट्टी पिट्ट्यांनी पण आपला काले घातला. आम्ही अरे कपाळी पिवळा भंडारा लागला त्याच वेळी तुझ्या जन्माचं सोनं झालं. सांग भलं. गोट्या पुढे सगळ्या बैलांपुढे नारळ फोडला. एळकोळ जय म्हणला म्हणत निघालो. नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच एकच एक. आल्यावर मस्त फटाके बिटाके लावले. म्हटलं आता फटाके लावले म्हटलं बैल जायची पळून. आपल्याला पण हे करायचे. रोकडवा महाराज की जय म्हणत मंदिराला वेढा मारला व देवाच्या पाया फोडलो, नारळ फोडला आणि मग निघालो. इकडं काय भाऊनी तर डायरेक्ट बैलासोबत कुस्तीच करायला लागली. तरी बैल काय वाकानी. आता दुसरे भाऊ आले म्हणते मी बसवतो बैलाला. आता महादेवाचा नंदी आहे तो काय वाकणार आहे. हर हर महादेव निघत म्हणालो निघालो घरी. तर बैलांना वावळले, पोळ्या खायला घातल्या. तर बैल पोळा रे पोळा. आता म्हटलं चला घरी जाऊन खाऊ पोळ्या. असं म्हणत आलो घरी. धन्यवाद मित्रांनो.